या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित भूमपुल्ली कन्या प्रशालेत शिक्षण जत्रा या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या शैक्षणिक जत्रा उपक्रमास विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। पाहुयात लोकप्रधान न्यूज चॅनलचा हा विशेष वृत्तांत। नमस्कार, मी सौ गीता सादुल, मुख्याध्यापिका सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला। आमच्या शाळेमध्ये शिक्षण जत्रा ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यंदा ह्या उपक्रमाचे 7वे वर्ष आहे। दरवर्षी आम्ही हा उपक्रम आमच्या शाळेमध्ये डिसेंबर महिन्यात साजरा करतो। या उपक्रमाचा उद्देश असा आहे की मुलांना आपण शालेय अभ्यासक्रमात जे वेगवेगळे विषय देतो त्याचे ज्ञान नुसतं पुस्तकापुरतं मर्यादित न राहता त्याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घ्यायला पाहिजे, त्याचे प्रयोग करायला पाहिजे। विविध कृती उपक्रमाद्वारे त्यांनी हे शिक्षण घेतलं तर त्याचा त्यांना जास्त आकलन होतं। सध्या नवीन शैक्षणिक धोरण आपण आत्मसात करणार आहोत। या नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव देणे आवश्यक आहे। त्याचबरोबर एका विषयाचा इतर विषयाशी काय संबंध असतो हेही त्यांना समजायला पाहिजे। प्रत्यक्ष कृती करायला त्यांना द्यायला पाहिजे। त्याच्यातून वेगवेगळे कौशल्य विकसित होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो। कौतुकाची एक शब्द जरी त्यांना मिळाला तरी त्यांना आनंद होतो आणि अशा प्रकारे विविध खेळ, मनोरंजन आणि प्रयोग, कृती याद्वारे जे शिक्षण दिलं जातं हे आनंददायी होतं। मुलांना त्याचा कंटाळा येत नाही आणि अशा नवनवीन प्रयोग इथं भाषा विषयाचे भाषिक खेळ आहेत, बौद्धिक खेळ आहेत, त्याचबरोबर विविध प्रतिकृती आणि प्रयोग इथं मुलांनी सादर केलेले आहेत। गणिताची भीती मुलांच्या मनातून जाण्यासाठी गणिताचे जे नियम आहेत ते प्रत्यक्ष त्यांनी कृतीत उतरवून दाखवलेले आहेत। गणिती कोडी ते मुलं अतिशय आनंदाने सोडवत आहेत। यातूनच त्यांना शिक्षणाची गोडी लागणार आहे। दरवर्षी आम्ही हा उपक्रम एका नव्या स्वरूपात मांडणी करतो। या 3 दिवसाच्या शिक्षण जत्रेमध्ये आमच्या शाळेला विविध शाळांनी भेट दिलेली आहे आणि केवळ शिक्षकांनाच नाही तर शिक्षक, विद्यार्थी आणि पालक सगळेच मन लावून शिकण्याचा आनंद लुटत आहेत। खऱ्या अर्थाने या शिक्षण जत्रेचा अर्थ इथं लोकांना समजतोय याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे। धन्यवाद। शिक्षण जत्रेच्या या उपक्रमासाठी आम्हाला पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय काशीनाथजी गड्डम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सचिव आदरणीय दशरथजी गोप साहेब, आमच्या सहसचिवा संगीताताई इंदापुरे, खजिनदार नागनाथजी गंजी साहेब, त्याचबरोबर शालेय समिती अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल आणि आमचे सर्व विश्वस्त आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि असे नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देतात। त्याबद्दल संस्थेची मी आभारी आहे। नमस्कार, मला सांगण्यास आनंद होतो आहे आम्ही काही व्यंकट नरसू वीरय्या सिंगम प्राथमिक शाळेतून इथं आलेले आहोत। दरवर्षी या शाळेत हा उपक्रम इथं राबवला जात आहे। मागील 2-3 वर्ष आम्ही या उपक्रमाला व्हिजिट करत आहे। खरंच आज एक वेगळा अनुभव मला या उपक्रमातून अनुभवायला मिळाला। 12 बलुतेदार मुलांना आपण शिकवून कळत नाही, पण प्रत्यक्षात त्या वस्तू बघितल्यावर मलाही खूप आनंद झाला। काही विज्ञानातल्या प्रयोग आणि प्रत्यक्षात भूगोलातल्या काही संकल्पना त्या प्रयोगातून बघताना मुलांना पटकन ते लक्षात येतं। अशा वेगवेगळ्या उपक्रमातून मुलांना अनुभव देण्यासाठी या शाळेत उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो आणि आवर्जून ते आमच्या शाळेला पण बोलवतात आणि आमच्याही मुलांना त्याच्यातून काहीतरी शिकायला आणि बघायला मिळतं। याच्यासाठी मी त्या शाळेतल्या मुख्याध्यापक आणि त्यांच्या शिक्षकांचे आभार मानते। धन्यवाद। मी सौ लक्ष्मी सुनील कोंडा,
सौ भूमपुल्ली कन्या प्रशालेमध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। विज्ञान विभाग प्रमुख म्हणून या शिक्षण जत्रेत मी काम पाहते। आमच्या विज्ञान विभागामध्ये विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असे उपक्रम केलेले आहेत। अगदी आपल्या अन्नघटक म्हणजे अन्नघटकामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत आणि ते आपण त्याची गरज काय आहे, हृदयामधची रचना जी कशी आहे, ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, पोटॅन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आपण कसं करू शकतो, असे अनेक उपक्रम, त्याचबरोबर रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, अनंत विहीर, असे अनेक सुंदर असे उपक्रम आमच्या विद्यार्थिनींनी तयार केलेले आहेत। 10वीसाठी असणारा पाठ्यपुस्तकातील एक विभाग आहे की डोळ्यामधील जे दृष्टिदोष असतात ते कसे होतात, त्याच्यासाठी एक सुंदर उपक्रम आमच्या विद्यार्थिनींनी तयार केलेला आहे। तर सर्व विद्यार्थिनी यासाठी आम्हाला आमच्या मुख्याध्यापिका सौ गीता सादुल मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। मी मॅडमची आभारी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौ जमादार जेडी, पर्यवेक्षिका सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला। या प्रशालेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा शिक्षण जत्रेचे आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये भाषा विषयाचं बद्दल जर बोलायचं झालं तर मराठी, हिंदी, इंग्रजी हे 3 विषय फक्त पुस्तकातून शिकवले न जाता शब्दभांडार वाढला पाहिजे, त्यासाठी आमच्या विद्यार्थिनींनी शिक्षण जत्रेमध्ये शब्दखेळ तयार केलेले आहेत। साहित्यिकांची माहिती विविध भाषेतून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी तिन्ही भाषेतील साहित्यिकांचा परिचय होण्यासाठी त्यांच्या पुस्तकांची माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर वाक्यरचना असेल, व्याकरण असेल, शब्दांचे भेद असतील, या सर्वांचं त्यांनी प्रात्यक्षिक असं कृती तयार केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून आमच्या विद्यार्थिनींना भाषिक ज्ञान मिळेल, भाषेविषयी अभिरुची वाढेल आणि त्यांना परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल। 5वी ते 10वीच्या सर्वच विद्यार्थिनींना इंग्रजी, मराठी, हिंदी आणि तिन्ही भाषेतून जे ज्ञान हवं आहे ते या शिक्षण जत्रेच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी सादर केलं आहे। याबद्दल विद्यार्थिनींचे मनापासून खूप खूप कौतुक। धन्यवाद। मी सौ उमा विवेकानंद कोटा, सहशिक्षिका सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला। आज शिक्षण जत्रा 2023 याचं गेल्या 3 दिवसापासून प्रदर्शन भरवलेलं आहे। ह्या प्रदर्शनासाठी आम्हाला आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ गीता सादुल मॅडम यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मार्गदर्शन केलेलं आहे। प्रशालेतील जवळपास 450 विद्यार्थिनींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतलेला आहे। एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की हे जे काही वस्तू इथं आपल्याला दिसतात, ह्या वस्तू या अगदी टाकाऊ आणि किंवा निरुपयोगी वस्तूंपासून तयार केलेले आहे। यासाठी कोणत्याही प्रकारचं खर्च, आर्थिक खर्च विद्यार्थ्यांवर आम्ही टाकलेलं नाही आहे। विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आणि अगदी घरातल्या उपलब्ध साहित्यापासून हे शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे। आमच्या सर्व विद्यार्थिनींचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो। नमस्कार, सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला में मैं सहशिक्षिका के रूप में कार्यरत हूँ और हमारे प्रधानाचार्य आदरणीय सौ सादुल मैडम जी ने ये जो शिक्षण जत्रा का आयोजन किया है वो बहुत ही खूबसूरत तरीके से यहाँ पर मनाया गया है। बहुत हमारी छात्राओं ने बहुत अच्छी तरीके से यहाँ पर अनेक बातें जो है यहाँ पर बनाई हैं, जैसे कि हिंदी, राष्ट्रभाषा हिंदी के तौर पर वह भाषा कैसे प्रिय होनी चाहिए, छात्राओं को कैसे अपनी लगनी चाहिए, इसके बारे में उन्होंने टीचिंग एड्स बनाए हैं। जैसे कि उपसर्ग, प्रत्यय, हेतुलक्षी प्रश्न, गांव और शहर की तुलना की गई है। ऐसे बहुत हिंदी में फलों के नाम किए हैं। सरहद, भारतीय सरहद भी बनाई है। आकर्षण वही है आज इस शिक्षण हिंदी राष्ट्रभाषा में, और छात्राओं को बहुत मोटिवेट भी किया है। और यह जो आयोजन किया है वो सिर्फ़ और सिर्फ हमारी सादुल मैडम की बदौलत है, और तहे दिल से हम सभी अध्यापक वर्ग और हमारी छात्राएं उनका धन्यवाद देती हैं। माझे नाव श्री मरगणे सर असून आमच्या प्रशालेत गंमत जत्रा शालेय साहित्याचे वेगवेगळ्या विविध पद्धतीचे साहित्य आहे। त्यामध्ये हे मुलींनी स्वतः बनवलेले असून त्याचा उपयोग मुलींना अभ्यासासाठी खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे। त्यामुळे या शिक्षण जत्रेचे अतिशय खूप मोठे महत्त्व। इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयाचे सर्व उपक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्याच्या कलागुणांना अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे। त्यामुळे विद्यार्थी जीवनामधील ज्या माहिती नाहीत त्या गोष्टी मुलींना माहिती होऊ शकतात। नमस्कार, मी हेरकर सर,
सौभूम पुल्ली कन्या प्रशाला सोलापूर। तर आज आमच्या इथे आमच्या शाळेमध्ये शिक्षण जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे। शाळेतील मुलींच्यामध्ये असलेले विविध कला गुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यामधील सुप्त गुण यांना एक वाव देण्यासाठी आम्ही ही जत्रा आयोजित केलेली आहे। आणि यामध्ये विद्यार्थिनींनी त्यांच्या स्वयंप्रेरणेने आणि स्वतः ॲक्टिव्हिटीज तयार करून आणि स्वतःच त्या वेगवेगळ्या विद्यार्थिनींच्या समोर रिप्रेझेंट केलेले आहे। आणि यामधून त्यांना कृतीमधून शिक्षण ही संकल्पना आम्ही राबवलेली आहे आणि याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। आणि माझी बाकीच्या पालकांना आणि सोलापूरकरांना विनंती आहे की त्यांनी या शिक्षण जत्रेत यावं आणि याचा आनंद घ्यावा। धन्यवाद। हॅलो, आय एम दिव्या. आय एम स्टडिंग इन 7th A class अँड माय स्कूल नेम इज सौभूम पुल्ली कन्या प्रशाला. तर इथे मी फ्री एनर्जी हा उपक्रम केलेला आहे। फ्री एनर्जीमध्ये आपण मुक्त ऊर्जा घेऊ शकतो आणि आमच्या शिक्षकांनी मला खूप सपोर्ट केला आहे। आमच्या शाळेतील शिक्षण जत्रा आणि शिक्षण जत्रेमुळे आम्ही हे खूप काही करू शकलो आहे। आणि परत मुक्त ऊर्जेपासून आपण थोडीशी ऊर्जा वाचवू शकतो आणि परत ऊर्जा वाचवण्यामध्ये आपल्याला थोडासा फायदासुद्धा होतो, म्हणून ही मुक्त ऊर्जाचा मी उपक्रम केलेला आहे। माय नेम इज अनुष्का देसाई. माय प्रोजेक्ट इज टाइप्स ऑफ मोशन्स. आय एम स्टडीइंग इन क्लास 6. I will have discussing types of motions. First, I see linear motion, oscillatory motion, rotational motion, vibrating motion, periodic motion, circular motion and downhill motion. Thank you. तर माझे नाव गौरी जक्कन आहे। मी सौभूम पुल्ली कन्या प्रशालेतून 9वी अ या वर्गात शिकत आहे। तर आमच्या शाळेने यावर्षी शिक्षण जत्रा ही योजना गेल्या 4-5 वर्षापासून करत आहे। तर यावर्षी या शाळेने केलेला आहे। तर या शिक्षण जत्रेत मी रिव्हर क्लीनर ही प्रोजेक्ट केलेली आहे। तर रिव्हर क्लीनर ही नदी स्वच्छ करण्यासाठी तयार केलेली प्रोजेक्ट आहे। ही रिव्हर क्लीनर नदीतलं गाळ क्लीन करण्याचं काम करते। फॉर एक्झाम्पल या पद्धतीने ती क्लीन करून जलप्रदूषण कमी करते व त्याने काही जलपर्णी वाचू शकतात। धन्यवाद। तर माझे दुसऱ्या प्रोजेक्टचे नाव आहे रोड टर्बाईन। तर या प्रोजेक्टमुळे आपण काही टर्बाईन फिक्स केलेले आहेत स्पीड ब्रेकरच्या आत। ते टर्बाईनचं वाईन एनर्जी प्रोड्यूस करते। त्या वाईन एनर्जीने आपण इलेक्ट्रिसिटीचं कन्व्हर्जन करून तेच एनर्जी इथं स्ट्रीट लाईट्स ऑन करण्यासाठी उपयोग करू शकतात। त्याने काही अपघात टाळू शकतो आपण। धन्यवाद। गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय नेम इज संजना माधुरी. आय एम स्टडीइंग इन 7th A. My school name is PMP Kanya Prashala. Today I am going to say my project for geometrical shapes, faces, edges and verticals. I am starting from this hexagonal prism. I am starting their faces 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and downside one 8. Total 8 faces of this prism. Second one is edges 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. 18 edges of this prism. Last one is their vertex 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 vertex of this prism. Next one is cylinder. Cylinder do not have any vertex and edges, and cylinder have 3 faces. There I am showing to go. This is first face, this is second face, and this is a whole surface. Total 3 faces of cylinder. Next one is cone. This heading point we will say vertex of the cone, and the surface is also called edge of the cone and base of the cone. Next one is cuboid, and starting from the faces 1, 2, 3, 4, 5, 6 faces of each. Next one is edges 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 edges of each. Last one is vertex 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 vertex of this. Next one is cube, and starting from their faces 1, 2, 3, 4, 5 and 6. 6 faces of it. Next one is edges 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 edges of 12 vertex.
माझे नाव नंदिनी विक्रांत पिसे. माझ्या शाळेचे नाव सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला. मी इयत्ता 8वी ब या वर्गात शिकत आहे. आज मी तुम्हाला आपण पूर्ण वर्षामध्ये वेगवेगळे सण साजरा करतो त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण पूर्ण वर्षात वेगवेगळे सण साजरा करतो, जसं की दिवाळी, दसरा, मकर संक्रांती, गुढीपाडवा असे इत्यादी सण साजरा करतो. आपण हे सण इंग्लिश महिन्यांच्या आधारावर साजरा करतो. तर मी आज इथं मराठी महिन्यांची नावे घेऊन ते सण कुठल्या कुठल्या मराठी महिन्यामध्ये साजरा करतात ते दाखवलेलं आहे. आणि आपल्याला वाटतं की वर्षाचा पहिला सण हा मकर संक्रांती असतो, तर तसं नाही. आपल्या हिंदू धर्मात वर्षाचा पहिला सण हा गुढीपाडवा असतो. आपण जेव्हा ब्रिटिश आपल्या भारतात येऊन गेले तेव्हापासून आपल्याला इंग्लिश महिने आपल्याला माहीत झाले. तेव्हापासून त्याप्रमाणे आपल्याला वाटतं की मकर संक्रांती हा वर्षाचा पहिला सण आहे. आपल्यासाठी न्यू इयर हा गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होत असतो. आणि मी सर्वांना विनंती करते की सर्वांना हे मराठी महिने माहीत असले पाहिजेत. सर्वांनी हे मराठी महिन्यांचे नावे आठवण ठेवा. नमस्कार, माझे नाव मी इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे. माझ्या मॉडेलचे नाव कंझर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. मी आता या मॉडेलमध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केली आहे. जेव्हा मी हात काढेन ती एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये ट्रान्सफर होऊन खाली वर करेल, म्हणजे ते एका एनर्जी दुसऱ्या एनर्जीत ट्रान्सफर होणे म्हणजे कंझर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी होय. नमस्कार, माझे नाव गायत्री सूरज आळसंदे. मी इयत्ता 8वी ब या वर्गात शिकत आहे. मी सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला या प्रशालेतून शिक्षण घेत आहे. मी आज आपल्या मेंदूच्या विकासासाठी काही गेम्स आहेत आणि त्या गेमचं नाव आहे, माझ्या गेमचं नाव आहे टायग्राम. टायग्राम म्हणजे एक चौरस असतो आणि त्या चौरसाचे 7 पार्ट्स केलेले असतात. त्या 7 पार्ट्स म्हणून आपल्याला कुठलेही हजारो आकृत्या तयार करू येतात. आता ह्याच्यातलं मला जे आकृती येते ते करून दाखवते. अशा पद्धतीने आपण आकृत्या तयार करू शकतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव गौरी गिरीराज माळी आहे. माझ्या शाळेचे नाव सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला आहे. मी इयत्ता 6वी अ या वर्गातून आहे. आज मी महाराष्ट्रातील प्रसिद्ध फळे हा उपक्रम केलेला आहे. जळगाव येथील प्रसिद्ध फळ बोरं, पालघर येथील प्रसिद्ध फळ चिक्कू, ठाणे येथील प्रसिद्ध फळ लिची, रायगड येथील प्रसिद्ध फळ सुपारी व फणस, रत्नागिरी येथील प्रसिद्ध फळ आंबा, सातारा येथील प्रसिद्ध फळ स्ट्रॉबेरी, पुणे येथील प्रसिद्ध फळ लिंबू, अहमदनगर येथील प्रसिद्ध फळ डाळिंब व पेरू, औरंगाबाद येथील प्रसिद्ध फळ सीताफळ आणि नागपूर येथील प्रसिद्ध फळ संत्रा. धन्यवाद. माझे नाव आदिती प्रेमचंद चव्हाण. मी आता 10वी क मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेत नाही का शिक्षण जत्रा का भरते म्हणजे नाही का आता 5वी पासून ते 10वी पर्यंत शाळा आहे आणि 5वीचे नवीन विद्यार्थी असल्यामुळे नाही का आम्ही दरवर्षी करतो, मॉडेल करतो, सर्व प्रत्येक करतो. कारण की यातून आम्हाला मार्गदर्शन मिळतं. नाही का आमचे सादुल मॅडम आहेत ना, नाही का त्यांनी सर्व प्रोत्साहन करतात, वेगवेगळे चार्ट्स करतात, वेगवेगळे उपक्रम करू घालतात. मग नाही का वेगवेगळे प्रोत्साहन भेटतात. आमच्या दरवर्षी डिसेंबर महिन्यात हे जत्रा भरलेली असते. म्हणून मी म्हणते की अशा सर्व शाळेत व्हायला पाहिजे. पण आमच्या शाळेत नाही का दरवर्षी होतं आणि वेगवेगळ्या शाळेतून विद्यार्थी शिक्षकसुद्धा बघायला येतात. धन्यवाद. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.